आम्ही असं गाडीला झेंडा लावून कुठं चाललोय तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला कळलं. आणि कुठलं काम केलं ना अंगलट आलेलं नाही असं कधी झालेलं नाही. असं ते म्हणलं जे होते ते चांगल्यासाठी होतंय. तर कसं काय मी निवांत अत्तरव पण सगळी कामं करून पाऊस आता 2-3 दिवस झाला थांबलाय आणि जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय असं मी का म्हणालोय तुम्हाला व्हिडिओत कळलंच. पुन्हा दुसऱ्यांचं टोकनलेलं उगवून आलं आमचा अजून नांगरायचा. आता आलोय ती काम करूया म्हणलं. पाला जास्त असलेली सरी घेतली आणि बघता बघूस तर का 3-4 पेंड्या झाल्या. अजून 5-6 काढायचं आणि बास करायचं. तर इकडे आप्पा बी पाला काढत होतं आणि मी इकडे आलतो म्हणजे दोऱ्या न्यायला, कारण मी गडबडीत दोरी आणली नव्हती. मग भराभरा वैरण रचली आणि बिंडा घातला बांधालाच. लगेच आवळला आणि ही मला गाडीपाशी टाकून लगेच मागायचं होतं. पुन्हा आप्पांच्या 2 पेंड्या घेऊन आलो आणि कुठलं काम केलंय ना अंगलट आलेलं नाही असं कधी झालेलं नाही. बिंडा सगळा रचला आणि आवळताना गाडीच पडली. मग पुन्हा आणि सगळा सोडला आणि होता तसा आणि गाडीवर रचला. असू दे म्हणलं जे होते ते चांगल्यासाठीच होते. आणि आज होती नाताची एकादश आणि आम्ही प्रत्येक एकादशीला नाताला जातोय. आम्ही म्हणजे आप्पा जातात आमचं, पण सगळ्यांनी सुट्टी असल्यामुळे आम्ही सगळी चाललोय घरातली. मग गेल्या गेल्या नारळ उचकाडी घेतली आणि ते गेल्या गेल्या तुम्हाला गंध लावायला लागतोय आणि ते टोपी असते ते घालून आज जायचं. आणि एकादश असल्यामुळे जरा लय गर्दी होती. दर्शन तर चांगलं झालं. पुन्हा तिथनं डायरेक्ट आलो डोंगरवाडीच्या मारुतीला. पुन्हा पायातीन पडलो. आता इथनं जाणार आम्ही घरला. तर भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओत.